शब्दांची खाण, महाराष्ट्राची शान, बहुजनांची आन, साहित्याचा मान अशी अण्णाभाऊंची लेखणी महान. माझ्या सन्माननीय बंधू आणि मित्रांनो, माझं तुम्हाला सर्वांना जय लोहजी. मित्रांनो, अण्णाभाऊ साठेंचे आयुष्य किती खडतरपणे प्रकारे गेले हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. अण्णाभाऊंचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला. अण्णाभाऊ फक्त दीड दिवस शाळेत गेले आणि त्या 1.5 दिवसाच्या शाळेच्या प्रवासानंतर अण्णाभाऊंनी कितीतरी कादंबऱ्या, लावण्या, पोवाडे, लोकनाट्य लिहिली. ते करत असताना अण्णाभाऊंची परिस्थिती अत्यंत वाईट होती. तरी पण अण्णांनी 18 वर्ष आयुष्याची संघर्षात तारुण्य वयापासून काढली. जे दारिद्र्य वर्षानुवर्ष होते त्या दारिद्र्याशी झुंज देत, त्या गरिबीशी झुंज देत अनेक हालापेष्टा काढून त्यांनी त्यांची लेखणी मात्र कायम ठेवली. हे करत असताना अण्णाभाऊंनी त्यांच्या ओराशी मोठे स्वप्न बाळगले होते आणि ते म्हणजे रशियाला जाण्याची. आत्ता जर आपण कोणाला म्हणालो की मला रशियाला जायचं आहे, तर लोक आपल्याला वेड्यात काढतील. पण 1.5 दिवसाच्या शाळेत शिकवून अण्णांनी जी जिद्द बाळगली तो त्यांचा गुण घेण्यासारखा आहे. मित्रांनो, हे करत असताना, हा त्यांचा संघर्ष चालू असताना त्यांनी त्या काळच्या सरकारकडे रशियाला जाण्याची परवानगी मागितली. परंतु संबंधित मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस त्यांना ती परवानगी दिली नाही. तरी अण्णाभाऊ साठे खचले नाही. नंतर काही कालावधीनंतर रशियाच्या दौऱ्यावर का भारतीय लोकांना पाठवण्याचे ठरले. त्यामध्ये वकील, डॉक्टर आणि साहित्यकार होते. साहित्यकाराच्या यादीमध्ये अण्णाभाऊंचे नाव आले. काही पत्रकारांनी, काही अधिकाऱ्यांनी तो वकिलांना विचारले की तुम्ही तिथे जाऊन काय करणार. तर कोणी सांगितलं मी तिथला कायद्याचा अभ्यास करणार, कोणी सांगितलं तिथली अर्थव्यवस्था बघणार. परंतु अण्णाभाऊंनी सांगितलं की तिथला फुटपाथवर राहणारा, तिथली गरिबी काय असते, तिथले कामगारांचे प्रश्न काय असतील याचा मी विचार करेन. हे विचार ऐकून काही पत्रकारांनी त्यांचे कौतुक केले. या सर्व संघर्षानंतर अण्णाभाऊ रशियाहून परत आल्यानंतर देखील त्यांना त्यांच्या कर्तृत्वाच्या दृष्टिकोनातून तो मान मिळाला नाही. त्यांची आर्थिक अडचण तशीच राहिली. तरी पण अण्णाभाऊ खचले नाहीत. त्यांनी त्यांची लेखणी तशीच चालू ठेवली. नंतर त्यांचे काय पुस्तकं प्रकाशन झाली, त्यांच्या काय कादंबऱ्या प्रकाशित झाल्या, त्याचं देखील मानधन त्यांना योग्य मिळालं नाही. नंतर त्यांच्या फकीरा कादंबरीला पुरस्कार मिळाला. या पुरस्कारावर त्यांना 300 रुपये मानधन तात्कालीन सरकारने देण्याचे ठरवले. ते देखील त्यांना वेळोवेळी मिळत नव्हते.
त्याला उशीर लागायचा. त्यानंतर काही लोकांनी कादंबरीच्या बेसवर फकीरा नावाचा पिक्चर काढला, पण त्या सिनेमाचे मानधन देखील अण्णाभाऊंच्या कर्तृत्वाप्रमाणे त्यांना मिळाले नाही, तरी अण्णाभाऊसाठी खचले नाही. ह्या सर्व संघर्षामध्ये अण्णाभाऊंची जी फॅमिली होती, जे कुटुंब होतं, ते त्यांच्यापासून दुरावलं, तरी अण्णाभाऊसाठी खचले नाही. या सर्व व्यापामध्ये अण्णाभाऊसाठी मुंबईला एकटे राहावं लागले त्यांना. ते एकटे राहत असताना त्यांचं मानधन कुठल्या दुसऱ्या व्यक्तीकडे पाठवण्यात आले, ते देखील त्यांच्यापर्यंत पोचले नाही. मित्रांनो, सांगायचा एवढाच उद्देश आहे, संपूर्ण आयुष्य खडतर कष्टात संघर्षमय काढलेलं असताना अण्णाभाऊंनी त्यांचे लेखणीचे काम चालू ठेवले, समाज जागृतीचे काम चालू ठेवले. शिवरायांचे विचार त्यांनी कधीही सोडले नाही. सर्वात अगोदर शिवरायांचा जो पोवाडा होता, तो त्यांनी रशियामध्ये बोलून दाखवला. आपण मराठा बांधवांना, बुद्ध बांधवांना हे सांगणे खूप गरजेचे आहे. एकंदर अण्णाभाऊंच्या या सर्व कादंबऱ्या, या सर्व पुस्तकांचं जर वाचन तुम्ही केले, तर असे लक्षात येते की संघर्ष केल्याशिवाय माणसाला पर्याय नाही. आणि मातंग समाजात आता अजून संघर्ष करणे आहे, त्याशिवाय आपल्याला पुढच्या पिढीचा उद्धार होणार नाही. याची कृपया नोंद घ्यावी. जय लहुजी, जय भीम.